नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण आपल्या घरामधल्या कोणत्याही वस्तू दान करतो. आपण त्यामागचे कारणसुद्धा बघत नाही. स्वामी म्हणतात, तुमच्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे, त्या वस्तू तुम्ही दान केल्यास साक्षात लक्ष्मी देवीला दान केल्या समान आहे. आणि तुम्ही लक्ष्मी देवीला दान केले म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी राहणार नाही. ह्या 4 वस्तू तुम्ही जर दान केल्या तर याने तुमच्या घरामध्ये भयंकर अशी गरिबीसुद्धा येऊ शकते. तर चला स्वामी काय म्हणतात ते बघूया आपण या 4 वस्तूबद्दल. स्वामी म्हणतात की या 4 वस्तू तुमच्या घरामध्ये राहिल्याच पाहिजे. तुम्ही या वस्तू कोणाला देऊ नका, कोणाच्या घेऊ नका. या वस्तू तुम्ही तुमच्याच जपा आणि लोकांच्या नजरापासून लांब ठेवा. तर चला आपण बघणार आहे आज 4 वस्तू, त्या कधीही आपल्याला दान करायच्या नाही आहे. तर चला जाण्यापूर्वी भक्तांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 वस्तू, जेणेकरून आपण त्या वस्तू दान करत असेल तर ते दान करू नये आणि त्या वस्तू आपल्या घरातच राहून द्यायच्या आहे. तर चला, पहिली वस्तू आहे पोळपाट, बेलणे आणि तवा. ही जे 3 वस्तू आहेत त्या वस्तूला आपण कधीच दान करायच्या नाही आहे. ह्या वस्तू आपल्या घरामध्ये जे आपण बनवतो आणि खातो आणि देवांना प्रसाद बनवतो, ह्या वस्तू तेथे खूप काम येतात. त्यामुळे स्वामी म्हणतात की या 3 वस्तू कधीच दान करू नये. आता दुसरी वस्तू ती म्हणजे आपल्या घरांचे स्त्रियांचे दागदागिने, मंगलसूत्र. या मंगलसूत्र, दागदागिने कधीही दान देऊ नये. स्वामी याला खूप दारिद्र्यहीन म्हणतात की दागदागिने दान कधीच देऊ नका भक्तांनो. आणि तिसरं म्हणजे आपल्या घरातील झाडू. झाडू हा कधीच दान देऊ नये भक्तांनो. झाडू हा बाहेरच्यांच्या नजरातून दूर ठेवावा. झाडू हा कोणाच्या नजरात आला नाही पाहिजे. झाडूमध्ये लक्ष्मी असतात. झाडू जेव्हा आपण घरातली स्वच्छता ठेवतो त्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे निवारण होऊन लक्ष्मी येते. तेच झाडू जर तुम्ही कोणाला दान दिला तर तुमच्या घरामधली लक्ष्मी टिकणार नाही असं सांगणं आहे स्वामींचं. स्वामींनी जे सांगितले आहे त्यावर स्वामींचा खूप अभ्यास आहे. मला माहिती आहे आपण सर्व स्वामींचे भक्त आहे आणि आजपासूनच आपण या 4 वस्तू कुणाला दान करू नाही, जेणेकरून आपल्याला जे भोगावे लागेल ते भोगावे आपल्याला लागणार नाही. स्वामी म्हणतात की या 4 वस्तू तुम्ही जपा. तुमच्या घरातली दारिद्र्य ही बाहेर चालल्या जाईल. तुमच्या घरामध्ये दारिद्र्य ही येणारच नाही आहे. तर चला, ये आपण स्वामींनी जे सांगितले त्याचे आपण पालन करूया आणि या वस्तूचं आपण टाळाटाळ करूया. या वस्तू आपण दान नाही करूया. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.